शिवसेनेचे आमदार सर धनंजय मुंडे यांनी आज आपला राजीनामा दिलेला आहे। खूप उशीर झाला नाही असं वाटत नाही? आता त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्याच्यात माननीय मुख्यमंत्री साहेबांनी साधक विचार करून योग्य निर्णय घेतला असेल, त्यांच्या पक्षाच्या पक्षप्रमुखांनी योग्य निर्णय घेतला असेल। आणि आता हे न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे त्याच्यामध्ये खरं तर कुठलाही लोकप्रतिनिधी त्याच्यावरती भाष्य करू नये ह्या मताचा मी आहे। मात्र उशीर झालाय का? राजीनामा दिला पाहिजे, लवकर होती, कुठे नैतिकता दिसून आलेली नाहीये। आता खरं तर वस्तुतः ह्या स्टेजला आज राजीनामा झालेला आहे आणि त्याच्यावरती आता न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे त्याच्यावरती भाष्य करू नये ह्या मताचा मी आहे। एका मंत्र्याचा राजीनामा झाला तर दुसऱ्या मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी विरोधक आग्रही आहेत। माणिकराव कोकाटे यांचा देखील राजीनामा घ्यावा अशी मागणी आता करतायत आग्रहाने। त्यावरती आमचे माननीय मुख्यमंत्री, आमचे उपमुख्यमंत्री दोन्ही ह्याच्यावरती योग्य तो निर्णय घेतील। न्यायप्रविष्ट प्रकरण आहे त्याच्यामुळे आता न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे जे काय होईल त्याच्यामध्ये कळेल। हो, काय नेमकी चर्चा झाली मुख्यमंत्री? नाही, सागर बांगल्यावरती माझ्या मतदारसंघातली जी काही पेंडिंग कामं आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, आता उन्हाळा सुरू झालेला आहे, कॅनॉलमधनं पाणी सोडायचं आहे, रस्त्याची कामं आहेत, आणखी डेव्हलपमेंटचे काय कामं आहेत, त्या कामाच्या संदर्भात एक आमदार ह्या नात्यानं मुख्यमंत्र्यांना भेटणं साहजिक आहे आणि ते गरजेचं आहे। आरोग्य विभागामध्ये घोटाळा झाला असं वारंवार ते आता सांगितलं, मी त्याच्यावरती काल बोललोय, भाष्य केलेलं आहे। माहिती घ्या आपण, आणि मी स्वतः सांगितलंय याची रितसर चौकशी उद्या दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल। व्हेरी सिंपल। नाही, मी ते मानतच नाहीये, सरकार माझंच आहे। हे तुम्हीच चौकशी करा आणि मला सांगा, तुमचं मार्गदर्शन द्या मला की हे आरोप कुठून आले, कोणी केलं आणि कशासाठी करता येते। कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये आरोग्य विभागामध्ये जे काम केलेलं आहे ते मी छाती ठोकपणे तुमच्या माध्यमातून सांगतो, 40 वर्षामध्ये हे काम झालेलं नाही। मग ते फेसलेस ट्रान्सफर असेल, पुन्हा तुमचे 11,000 लोकांच्या भरत्या असतील, मोफत उपचार असतील, सर्व आरोग्याच्या सुविधा किंवा तुमचं माता सुरक्षित, घर सुरक्षित, सुदृढ बालक, जागरूक पालक, जे काही योजना राबवल्या, अभियान राबवलं, आतापर्यंत कुठेही झालं नाही। आणि परत आपण जे पंढरीला जे उपक्रम राबवला, बरोबर आहे की त्या ठिकाणी 3 वेळा आपल्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं पारितोषिकही मिळालेलं आहे आणि त्या पद्धतीनं आपण काम करतोय। त्याच्यामुळं ह्या पद्धतीचं कुठल्या तरी नेत्याला बदनाम करायचं, कुठल्या तरी पक्षाला कोणाच्या तरी माध्यमातून बदनाम करायचं हे मला मान्य नाही। त्याच्यावर तर फारसं भाष्य कर, त्याच्यात एखाद्या व्यक्तीला तकलीफ कधी होते त्याच्यात तथ्य असेल तर, म्हणून मी स्वतःच म्हणतोय होऊन जाऊ दे ना चौकशी एकदा, दूध का दूध पाणी का पाणी। नाही, कशासाठी रडारवर? माझं संपूर्ण सरकार, माझे संपूर्ण नेते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत, कारण मी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे, व्हिजनरी काम केलेलं आहे, त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही। थँक्यू।